नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? कसा चाललाय अभ्यास? व्यवस्थित ना? एकदम टकाटक अभ्यास करत राहायचा. परीक्षेला पास व्हायचं, आपल्याला सराव करायचा, अभ्यास करायचा, बस फक्त अभ्यास करायचा, जेणेकरून आपण लवकरात लवकर पोस्ट काढू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण कोणता टॉपिक पाहतोय? आपण पाहतोय सिटिंग अरेंजमेंट, म्हणजेच काय? बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्थेमध्ये आपल्याला नेमक्या कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, कोणकोणते टाइप्स आहेत, कोणकोणते डायमेन्शन्स आहेत, हे आपण काय केलेलं आहे? मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे? पाहिलेलं आहे. ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण रेषीय मांडणीमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या पाहिल्या होत्या. काय पाहिली होती? की काही लोकांची तोंड ज्या काय करतायत, लोक उत्तर दिशेला काय करतायत, त्यांचं तोंड आहे, आणि काही लोकांचं तोंड हे दक्षिण दिशेला आहे. ते आपण पाहिलं होतं. मला सांगा, ज्या लोकांचं तोंड हे उत्तर दिशेला असतं त्याच्याकडची डावी बाजू कोणती असणार आहे आणि उजवी बाजू कोणती असणार आहे? त्याच्यानंतर ज्या लोकांची तोंड ही दक्षिण दिशेला आहे त्याच्यामधील डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती, हे आपण काय केलेलं आहे? काल पाहिलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला या उजवं, डावं, उत्तर, दक्षिण म्हणजे लेफ्ट, राईट आणि नॉर्थ, साऊथ ह्या ज्या चार गोष्टी आहेत, ह्या चार गोष्टी तुम्हाला पक्क्या माहिती असायलाच पाहिजे. जर तुम्हाला ह्या चार गोष्टींमध्ये कन्फ्युजन होत असेल तर तुमचा हा जो गणित आहे, ह्या गणितामध्ये 5 प्रश्न जे आहेत हे तुमचे परीक्षेला चुकण्याचा चान्सेस हा जास्त आहे. जर तुम्हाला परीक्षेला तुमचे हे प्रश्न चुकायचे नसतील तर तुम्हाला ह्या ज्या आहेत उजवं, डावं, उत्तर, दक्षिण म्हणजेच लेफ्ट, राईट, नॉर्थ, साऊथ ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी पक्क्या असणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण काल काय पाहिलं? आपण जेव्हा रेषीय मांडणी पाहिली, रेषीय मांडणीमध्ये आपण काय पाहिलं? काही लोकांचं काय आहे, तोंड जे आहे ते कुठं करतंय? नॉर्थ दिशेला आहे. नॉर्थ दिशेला म्हणजे कुठं आहे? उत्तर दिशेला आहे. जेव्हा उत्तर दिशेला तोंड असतं तेव्हा आपली बाणाची दिशा कुठं असते? वरती असते. आणि जेव्हा बाणाची दिशा वरती असते तेव्हा ही बाजू जी असते ही बाजू उजवी असते, आणि इकडची जी बाजू आहे ही बाजू कोणती असते? ही बाजू डावी असते. हे आपण काय केलेलं आहे? काल पाहिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जेव्हा तोंडाची दिशा किंवा काही लोकांची दिशा ही कुठं असते? दक्षिण दिशेला असते, तेव्हा बाणाची दिशा कुठं असते? खालच्या दिशेने असते. जेव्हा खालच्या दिशेने असते तेव्हा ही बाजू कोणती असते? ही बाजू डावी असते. ठीक आहे, आणि मला सांगा, इकडची जी बाजू आहे, इकडची बाजू कोणती असते? तर ही बाजू असते उजवी. ठीक आहे, ही कोणती दिशा असल्यावर? ही दक्षिण दिशा असल्यावर. मित्रांनो, हे बघा, तुम्हाला मी खूप सोप्या भाषेत सांगितले. जर तुम्ही ही फक्त बाण जरी लक्षात ठेवले किंवा हे दोन्ही बाण जरी लक्षात ठेवले, यावरून तुम्ही सांगू शकता नेमकी उत्तर दिशा कोणती आहे आणि दक्षिण दिशा कोणती आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला ह्या दोन दिशा कळल्या आणि ह्या दोन दिशा कळल्यानंतर तुम्ही काय करू शकता? सांगू शकता उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती. बरोबर की नाही? आपलं काय ठरलंय? जेव्हा आपला उत्तर दिशा आहे असं सांगितलेलं असतं तेव्हा आपण बाणाची दिशा कुठे घेतो? ही वरच्या दिशेने घेतो. आणि जेव्हा तुम्हाला दक्षिण दिशा सांगितलेली आहे, तोंड ही दक्षिण दिशेला आहेत असं सांगितलेलं असतं तेव्हा आपण बाणाची दिशा कोणती घेतो? बाणाची दिशा ही आपण खालच्या बाजूने घेतो. ठीक आहे, आणि जेव्हा आपल्याला तोंड ही उत्तर दिशेला आहेत तेव्हा आपण काय करतो? ही काय करतोय? बाणाची दिशा ही वरच्या बाजूने घेतोय. जेव्हा तुम्हाला ह्या दोन दिशांमधील फरक कळतो तेव्हा दोन दिशांमधील फरक कळल्यानंतर तुम्हाला उजवी बाजू कोणती आहे आणि डावी बाजू कोणती आहे हे तुम्हाला समजून जातं. ठीक आहे मित्रांनो, आपण काल ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता आपण काय करूया? पुढचा प्रकार पाहूया. पुढचा प्रकार कोणता आहे? वर्तुळाकार मांडणी. वर्तुळाकार मांडणी. ही जी वर्तुळाकार जी मांडणी आहे ना, ह्या मांडणीमध्ये काय केलेलं असतं? ह्या मांडणीमध्ये पण दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. फेसिंग इनवर्ड म्हणजे काय करतायत? त्यांची तोंड जी आहे ही आतल्या बाजूने आहेत, आणि फेसिंग आउटवर्ड म्हणजे काय? यांची तोंड काय आहेत? ती बाहेरच्या बाजूने आहेत. म्हणजे बघा, ह्या याच्यामध्ये काय असतं? एक आपल्याला सर्क्युलर, एक वर्तुळाकार काय दिलेला असतो? एक टेबल दिलेला असतो, आणि ह्या टेबलवर काय केलेले असतात? 5, 6, 4 काय असेल ती काय केलेली असतात? माणसं बसवलेली असतात. ठीक आहे, आणि ही माणसं बसवल्यानंतर आपल्याला सांगितलं जातं ह्या सर्वांची तोंड जी आहे एकतर वर्तुळाकार म्हणजे एकतर केंद्राच्या दिशेने आहेत किंवा केंद्राच्या विरुद्ध दिशेने आहेत. आणि ठीक आहे, असं आपल्याला सांगितलेलं असतं. म्हणजे बघा, इथं काय केलेलं असतं? एक असा वर्तुळाकार टेबल दिलेला असतो. ठीक आहे, आणि काय केलेलं असतं? सांगितलेलं असतं की याच्या बाजूला ह्या वर्तुळाकार टेबलवर अशी 4 लोक बसलेली आहेत, आणि ही 4 लोक जेव्हा बसलेली आहेत असं सांगितलेलं असतं, त्या 4 लोकांची तोंड एकतर आपल्याला काय सांगितलेलं असतात? एकतर केंद्राच्या दिशेने आहे, म्हणजे केंद्र कुठं? हे आहे
केंद्राच्या दिशेने आहेत किंवा केंद्राच्या काय आहेत, विरुद्ध दिशेने आहेत. बघा, ही झाली वर्तुळाकार मांडणी. पण ह्या वर्तुळाकार मांडणीमधील ह्या सर्वांची तोंड जी आहेत ही कुठे आहेत, ही केंद्राच्या दिशेने आहेत. म्हणजे फेसिंग सेंटर आहे, म्हणजे फेसिंग इनवर्ड आहे, म्हणजे आतल्या बाजूने काय करतात, ती फेसिंग करतायत. म्हणजे ह्या सर्वांची तोंड काय आहेत, एकमेकांच्या समोर आहेत. ठीक आहे, फेसिंग इनवर्ड म्हणजे आतल्या बाजूने किंवा केंद्रकार म्हणजे केंद्राच्या बाजूने, केंद्रकाच्या दिशेने किंवा केंद्राच्या दिशेने. ठीक आहे, त्याच्यानंतर फेसिंग आउटवर्ड. बघा बरं का, फेसिंग आउटवर्ड म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्हाला असं सांगितलं जातं की 4-5 लोकांचा समूह हा एका टेबलवर बसलेला आहे आणि टेबलवर बसल्यानंतर त्या सर्वांची तोंड जी आहेत ही तोंड ही काय आहेत, बाहेरच्या दिशेने आहेत, म्हणजे केंद्राच्या विरुद्ध दिशेला आहेत. बघा, असं तुम्हाला काय केलेलं आहे, वर्तुळाकार टेबल दिलेलं आहे. ठीक आहे, आणि टेबलवर काय सांगितलेलं आहे की ही 4 लोक अशी बसलेली आहेत आणि हा काय आहे, केंद्र आहे, म्हणजे केंद्रक आहे. आणि ते काय सांगतात, फेसिंग आउटवर्ड म्हणजे ह्या 4 लोकांची तोंड जी आहेत ना ही काय आहे, केंद्राच्या विरुद्ध दिशेला आहेत. म्हणजे काय करतात, आउटवर्ड म्हणजे काय करतात, बाहेरच्या दिशेने. मित्रांनो, मला सांगा, जेव्हा बाहेरच्या दिशेने तोंड आहेत ही काय आहेत, ही सगळ्यांची तोंड काय आहेत, ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत. ह्या पहिल्या प्रकारामध्ये काय होतं, सगळ्यांची तोंड काय होती, ही केंद्रकाच्या दिशेने होती. म्हणजे ह्या सगळ्यांची तोंड काय होती, एकमेकांच्या समोर होती. आणि जेव्हा आपण दुसरा प्रकार पाहतो, म्हणजे जेव्हा सगळ्यांची तोंड काय आहेत, ही बाहेरच्या दिशेने आहेत, म्हणजे ह्या सगळ्यांची तोंड काय आहेत, विरुद्ध दिशेने आहेत. कोणच कोणाला काय करत नाहीये, फेस करत नाहीये किंवा कोणच कोणाच्या समोर नाहीये. म्हणजे याचं तोंड हे विरुद्ध दिशेला आहे, याचं तोंड इकडच्या दिशेला आहे, एकाचं तोंड इकडच्या दिशेला आहे आणि एकाचं तोंड ह्या दिशेला आहे. आपण जेव्हा ह्या वर्तुळाकार प्रकारची गणित जेव्हा पाहणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या 3 संकल्पना आहेत, 3 नाही 4 संकल्पना ज्या आहेत, ही इनवर्ड म्हणजे आउटवर्ड. इनवर्ड म्हणजे आतील दिशेने, किंवा केंद्राच्या दिशेने, आणि हे काय, बाहेरील. आउटवर्ड म्हणजे काय, बाहेर किंवा केंद्राच्या विरुद्ध दिशेने. ठीक आहे, जेव्हा वर्तुळाकार मांडणी दिलेली असते तेव्हा आपल्याला काय सांगितलं असतं की त्या सगळ्यांची तोंड एकतर आतील बाजूस आहे किंवा केंद्राच्या दिशेने आहे, किंवा त्या सगळ्यांची तोंड ही बाहेरच्या दिशेने आहे किंवा केंद्राच्या विरुद्ध दिशेने आहे. असं काय केलेलं असतं, आपल्याला सांगितलेलं असतं. आणि हे सांगितलेलं असल्यानंतर आपल्याला जर त्यांची तोंड आतील बाजूस असेल किंवा केंद्राच्या दिशेने असेल तर आपल्याला काय शोधायचं असतं, त्याच्या डाव्या बाजूला कोण आहे, त्याच्या उजव्या बाजूला कोण आहे, हे काय करायचं असतं, आपल्याला शोधायचं असतं. आणि जेव्हा त्याची तोंड ही विरुद्ध दिशेने आहेत किंवा त्यांची तोंड ही बाहेरच्या दिशेने आहेत किंवा त्यांची तोंड ही केंद्राच्या विरुद्ध दिशेने आहेत, तेव्हा असं आपल्याला सांगितलेलं असतं, तेव्हा आपल्याला लेफ्ट म्हणजे डावी बाजू नेमकी कोणती आहे आणि राईट म्हणजे उजवी बाजू कोणती आहे हे माहिती असणं आपल्याला काय आहे, गरजेचं आहे. मित्रांनो, बता बघा बरं का, पहिला जो प्रकार आहे तो काय आहे, याच्यामध्ये असं सांगितलं की फेसिंग इनवर्ड म्हणजे तुम्हाला काय सांगितलं आहे की तुम्हाला एक 4 लोकांचा संच दिलेला आहे आणि ह्या 4 लोकांचा संच दिला असल्यानंतर ह्या 4ही लोक एका वर्तुळाकार टेबलवर बसलेली आहेत आणि ही अशा प्रकारे बसली आहेत की ह्या सर्वांची तोंड ही काय आहे, केंद्राच्या दिशेने आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं असेल. तर मला सांगा, तर ही समजा 4 लोक अशी बसलेली आहेत आणि ही 4 लोकांची तोंड जी आहेत तेव्हा ही यांची काय आहे असं सांगितलं आहे. तर आपल्याला सांगितलं आहे की त्याची उजवी बाजू कोणती आहे आणि त्याची डावी बाजू कोणती आहे हे आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला आधी काय करायला लागेल, नेमकं बघायला लागेल नेमकं कसं आहे. मित्रांनो, आता काय आहे, ह्या वर्तुळाकार टेबलवर 4 लोक बसलेली आहेत. समजा काय, हा ए बसला आहे, हा बी बसला आहे आणि हा सी बसला आहे आणि हा डी बसला आहे. मित्रांनो, केंद्र जेव्हा एक नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा लोक ही केंद्राच्या दिशेने बसतात तेव्हा ही बाणांची दिशा जी आहे ना ही सगळी कुठं असली पाहिजे, ह्या केंद्राच्या दिशेने असली पाहिजे, ह्या केंद्राच्या दिशेने असली पाहिजे. ठीक आहे, ही बाणांची दिशा जी आहे ही केंद्राच्या दिशेने असली पाहिजे. जर तुम्हाला बाणांची दिशा नेमकी कशी द्यायची आहे हे जर तुम्हाला कळलं, तुमचा उदाहरण इथं सुटलं. आता बघा बरं का, हा सी आहे, सी ची दिशा कुठे आहे, ही बाणा काय आहे, इकडच्या दिशेने आहे म्हणजे केंद्राच्या दिशेने आहे. मला सांगा, जर सी ची दिशा ही असेल, ठीक आहे, आणि सी च्या बाणांची दिशा ही असेल, मला सांगा सी ची उजवी बाजू कोणती असणार आहे,
म्हणजे माझी बाणाची दिशा जर असे असेल तर सी ची उजवी बाजू कोणती असणार आहे, ही असणार आहे, आणि डावी बाजू कोणती असणार आहे, ही असणार आहे. जर बी ची दिशा अशी असेल, अशी म्हणजे बी ची दिशा ह्या सेंटरवर असेल, समजा आपण ह्या टेबलवरती बसलो, समजा असं तुम्ही अज्युम करा किंवा तुम्ही असं माना की आपण काय केलेलं आहे, एका टेबलवर बसलेलो आहे आणि टेबलवर बसल्यानंतर मी बीच्या जागी आहे आणि बीच्या जागी असल्यानंतर माझं तोंड हे केंद्रकाच्या दिशेने आहे. तर मला सांगा माझी उजवी बाजू कोणती असणार आहे आणि डावी बाजू कोणती असणार आहे. बघा ही जी आहे बीची, ह्या बीच्या इकडची माझी जी बाजू असणार आहे ही उजवी असणार आहे आणि ही जी असणार आहे ही डावी असणार आहे. ठीक आहे. आता ए पहा, ए काय करतोय, खाली येतोय. ए जेव्हा खाली येतो म्हणजे आपण काय करतो, आपल्या विरुद्ध दिशेला येतो. तेव्हा मला सांगा ही जी बाजू असणार आहे एची, ही कोणती असणार आहे, ही डावी असणार आहे, आणि ही जी बाजू असणार आहे ही कोणती असणार आहे, उजवी असणार आहे. ठीक आहे. आता बघा डीच्या जागी या. डीचं तोंड कुठे आहे, ह्या केंद्रकाच्या दिशेने आहे, म्हणजे मी डीच्या जागी आलो म्हणजे ही डीच्या वरची ही जी बाजू आहे ही कोणती असणार आहे, ही डावी असणार आहे, आणि ही जी असणार आहे ही उजवी असणार आहे. मित्रांनो तुम्ही पण थोडंसं इमॅजिनेशन करा, म्हणजे काय करा, तुम्ही पण थोडंसं मनामध्ये काय करा, एक असं करा की आपण एका टेबलवर बसलोय आणि एका टेबलवर बसल्यानंतर आपली डावी बाजू नेमकी कोणती असेल, आपली उजवी बाजू कोणती असेल, हे तुम्ही एकदा काय करा, विचार करा. मित्रांनो हे बघा, तुम्हाला मी किती पण समजून सांगितलं तरी तुम्हाला ह्या गोष्टी स्वतःहून काहीतरी करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला स्वतः याच्यामध्ये काय करायचं आहे, इमॅजिनेशन करायचं आहे. नेमकी समजा माझं तोंड केंद्रकाच्या भोवती जर असेल तर माझी नेमकी उजवी बाजू कोणती असेल, माझी डावी बाजू कोणती असेल हे तुम्हाला बघायला लागेल. जर मी इथं बसलो असेल तर मी इथं बसल्यानंतर माझी उजवी बाजू कोणती, माझी डावी बाजू कोणती हे तुम्हाला पाहिजे. बघा ह्या ज्या दोन दिशा आहेत ना, ह्या तुम्ही लगेच सांगू शकता. का सांगू शकता, कारण की आपण बघितले जेव्हा माझी बाणांची दिशा वरच्या दिशेने असते तेव्हा माझी उजवी बाजू कोणती असते, ह्या दिशेने असते, आणि डावी बाजू कोणती असते, ह्या दिशेने असते. आणि जेव्हा माझी बाणांची दिशा खालच्या दिशेने असते तेव्हा माझी डावी बाजू इकडे असते आणि उजवी बाजू इकडे असते. हे आपण कुठं पाहिलंय, हे आपण रेषीय मांडणीमध्ये पाहिलेलं आहे. ते ठीक आहे. तर आपण हे काय करू शकतो, त्याच गोष्टी आपण काय करू शकतो, इकडे काय करू शकतो, इकडे सुद्धा लागू करू शकतो. पण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या इथल्या, ह्या तुम्हाला 100% माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे. इथं आपण फक्त 4च लोकांची अरेंजमेंट घेतली आहे, पण इथं कदाचित 6 लोक सुद्धा सांगू शकतात किंवा 8 लोक सुद्धा सांगू शकतात. तेव्हा सुद्धा आपल्याला नेमकी उजवी बाजू कोणती आहे, डावी बाजू कोणती आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे. आता याची हा जो बी आहे, ही बीची ही कोणती असणार आहे, उजवी बाजू असणार आहे, ही डावी बाजू असणार आहे. आणि हा जो डी आहे इथं, याची कोणती, ही उजवी बाजू असणार आहे आणि ही काय आहे, डावी बाजू असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळलं का, नेमकं जेव्हा आपल्याला जर गणितामध्ये विचारलं असेल की काय, समजा 5, 6 किंवा 7, 8 लोकांचा एक समूह आहे आणि हा समूह केंद्रकाच्या दिशेने किंवा केंद्राच्या काय किंवा आतमध्ये जर तोंड करून बसला असेल तर तुम्ही आम्हाला काय सांगा की त्या लोकांची काय करा, अरेंजमेंट कशी होईल ते सांगा. म्हणजे काय, फेसिंग इनवर्ड म्हणजे काय, आतील बाजूस किंवा केंद्रकाच्या दिशेने काय आहे त्यांचं तोंड आहेत, आणि फेसिंग आउटवर्ड म्हणजे काय, त्यांची तोंड जी आहेत ही बाहेरच्या दिशेने आहेत किंवा केंद्राच्या विरुद्ध दिशेने आहेत. असं जेव्हा आपल्याला सांगितलं असेल तेव्हा आपल्याला नेमकी डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती हे आपल्याला कळलं पाहिजे. आता बघा खालचं बघा, हा जो आहे ना, हा जो प्रकार आहे, हा प्रकार कोणता आहे, तर हा प्रकार फेसिंग आउटवर्ड म्हणजे काय, तुमची जी लोक बसलेली आहेत त्या लोकांची तोंड ही बाहेरच्या दिशेने आहेत, म्हणजे केंद्रकाच्या विरुद्ध दिशेने आहेत. ठीक आहे. म्हणजे हा एक वर्तुळाकार टेबल आहे, ह्या टेबलवर काही लोक बसलेली आहेत. ही लोक बसलेली असताना त्या लोकांची दिशा ही विरुद्ध दिशेने आहे, म्हणजे कुणाच्या, केंद्रकाच्या विरुद्ध दिशेने आहे, आणि त्यांची जी आहे, त्यांची दिशा जी आहे तोंडाची ही बाहेरच्या बाजूला आहे. ठीक आहे. म्हणजे एक टेबल आहे, समजा तुम्ही एक विचार करा की तुम्ही टेबलवर बसलेला आहात आणि टेबलवर काय आहे, तुम्ही एका विरुद्ध दिशेने म्हणजे केंद्रकाच्या विरुद्ध दिशेने काय आहे तुमचं तोंड आहे. त्यावेळेस तुमची उजवी बाजू नेमकी कोणती असेल आणि डावी बाजू कोणती असेल ते आपण बघूया. ठीक आहे. आता बघा बरं का, हा समजा मी असं मानतो की ह्या टेबलवर किती लोक बसलेले आहेत, ह्या टेबलवर 4 लोक बसलेली आहेत आणि ह्या 4ही लोकांची दिशा काय आहे, ही विरुद्ध दिशेने आहे. जेव्हा 4ही लोकांची दिशा ही विरुद्ध दिशेने आहे, 4ही लोक ही बाहेर बाजूच्या दिशेने तोंड करून बसलेले आहेत, तेव्हा ही बाणांची दिशा ही कुठल्या असणार आहे, ही बाणांची दिशा ही बाहेरच्या बाजूने असणार आहे, म्हणजे विरुद्ध दिशेने असणार आहे. म्हणजे जेव्हा आपण असं सांगतो की लोकांची दिशा ही केंद्रकाच्या बाजूने आहे तेव्हा बाणांची दिशा ही
ही कुठं असते, केंद्राच्या बाजूने असते. आणि जेव्हा बाणांची दिशा म्हणजे जर आपल्याला सांगितलं असेल लोकांची दिशा ही, लोकांची तोंड ही बाहेरील बाजूने आहेत, तेव्हा बाणांची दिशा काय असणार आहे, बाहेरील बाजूच असणार आहे. आता बघा बरं का, हा जो आहे हा व्यक्ती जो बसला आहे, हा व्यक्तीची बाणाची दिशा कुठल्या बाजूने, वरच्या बाजूने आहे. आणि जेव्हा बाणाची दिशा ही वरच्या बाजूने असते तेव्हा याची उजवी बाजू कोणती असणार आहे, ही असणार आहे. आणि डावी बाजू कोणती असणार आहे, ही असणार आहे. ठीक आहे. आता बघा बरं का, हा जो व्यक्ती बसला आहे, हा व्यक्ती जेव्हा बाणाची दिशा खालच्या बाजूने असते तेव्हा आपण आधी काय पाहिलं आहे, जेव्हा बाणाची दिशा खालच्या बाजूने असते तेव्हा याची डावी बाजू कोणती असणार आहे, ही असणार आहे. आणि याची उजवी बाजू कोणती असणार आहे, ही असणार आहे. ठीक आहे. आता बघा बरं का, हा जो आहे याची दिशा कोणती आहे, ह्या माझ्या दिशेला आहे. आणि माझी डावी बाजू कोणती आहे, ही आहे. ठीक आहे. आणि माझी उजवी बाजू कोणती आहे, ही आहे. त्याच्यानंतर हा पहा, याची दिशा कुठली आहे, ह्या दिशेने आहे. म्हणजे माझी उजवी बाजू कोणती, ही उजवी बाजू आहे. म्हणजे माझी उजवी बाजू ही येणार आणि डावी बाजू ही येणार. ठीक आहे. कळलं तुम्हाला. हा बघा, हा जो पहिला व्यक्ती जो आहे, हा पहिला व्यक्ती जो इथला बसलेला आहे, याच्या बाणाची दिशा बाहेरच्या दिशेमुळे असल्यामुळं आपण काय ठरवले, याची उजवी बाजू कुठे असणार आहे, ह्या दिशेने असणार आहे. आणि डावी बाजू ह्या दिशेने असणार आहे. आता हा बघा, याची बाणाची दिशा बाहेरच्या बाजूने आहे. म्हणजे माझा डावा हात कोणता आहे, ह्या बाजूला आहे. आणि उजवा हात ह्या बाजूला आहे. त्याच्यानंतर हा बघा, याची बाणाची दिशा खालच्या दिशेने आहे. आणि जर खालच्या दिशेने असेल तर डावी बाजू कोणती, ह्या दिशेने असणार. आणि उजवी बाजू कोणती, ह्या दिशेने असणार. आता हा व्यक्ती बघा, ह्या व्यक्तीची दिशा बाहेरच्या दिशेने आहे. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीची दिशा बाहेरच्या दिशेने असते तेव्हा डावी बाजू ह्या दिशेने येणार आणि उजवी बाजू ह्या दिशेने येणार. कळलं तुम्हाला. हे झालं वर्तुळाकार मधलं. वर्तुळाकार मध्ये काय, इनवर्ड म्हणजे काय, आतील बाजूस किंवा केंद्राच्या दिशेने. आणि आउटवर्ड म्हणजे काय, बाहेरील बाजूने किंवा केंद्राच्या विरुद्ध दिशेने. तुम्हाला कळतंय. ह्या ज्या गोष्टी आहेत, ही जी डायग्राम आहे, हे तुम्हाला 100% माहिती असलंच पाहिजे. मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा काय करायला लागतील, थोड्याशा इमॅजिन करायला लागतील. आणि तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टींचा काय करायला लागेल, थोडासा सराव करायला लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःहून ह्या गोष्टींचा सराव कराल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी अजून पक्क्या होतील. तुम्हाला मी खूप सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही स्वतः सुद्धा ह्या गोष्टींची प्रॅक्टिस करा. हे बघा, फेसिंग इनवर्ड्स म्हणजेच काय, फेसिंग आतील म्हणजे काय करतात, आतील बाजू जी आहे, आतील समजा एक टेबल आहे वर्तुळाकार, त्या वर्तुळाकार टेबलच्या आतील दिशेत म्हणजे जो केंद्रक आहे त्या केंद्रकाच्या दिशेने काय आहे, त्या सगळ्यांची तोंड आहेत. म्हणजे सगळ्यांची तोंड ही समोरासमोर आहेत. ठीक आहे. फेसिंग इनवर्ड्स. आणि फेसिंग आउटवर्ड म्हणजे काय, सगळ्यांची तोंड ही बाहेरच्या बाजूने आहेत. म्हणजे सगळ्यांची तोंड ही विरुद्ध दिशेने आहेत. म्हणजे कोणाचं तोंड काय आहे, समोर नाहीये. ठीक आहे. सगळ्यांची तोंड ही बाहेरच्या बाजूला आहेत. म्हणजे केंद्राच्या विरुद्ध दिशेला आहेत. ठीक आहे. कळलं तुम्हाला. फेसिंग इनवर्ड आणि फेसिंग आउटवर्ड. जर तुम्हाला इनवर्ड आणि आउटवर्ड ह्या दोन गोष्टींमधला फरक कळला तर तुम्हाला पुढच्या गोष्टींमधला फरक कळणं सोपं जाणार आहे. जेव्हा गोष्टी इनवर्ड असतात म्हणजे जेव्हा लोकांची तोंड ही आतील दिशेने असतात म्हणजे केंद्रकाच्या दिशेने असतात तेव्हा तुम्हाला काय शोधायचं आहे, त्या व्यक्तीच्या राईट बाजूला म्हणजे उजव्या बाजूला कोण बसला आहे आणि त्याच्या लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला कोण बसला आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर तुमचं तोंड हे विरुद्ध दिशेने असेल म्हणजे बाहेरच्या दिशेने असेल म्हणजेच केंद्राच्या विरुद्ध दिशेने असेल तेव्हा तुमची नेमकी उजवी बाजू कोणती आहे आणि डावी बाजू कोणती आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. बघा, जेव्हा तोंड हे एका दिशेने असतं म्हणजे केंद्रकाच्या दिशेने असतं तेव्हा बाणांची दिशा ही कुठे असते, केंद्रकाच्या दिशेने असते. ठीक आहे. आणि जेव्हा केंद्रकाच्या दिशेने असते तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बाणांच्या दिशेवरून त्याची नेमकी उजवी बाजू कोणती आहे आणि त्याची डावी बाजू कोणती आहे हे काय करायचं आहे, आपल्याला सांगायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला काय सांगितलं असतं की तोंडांची दिशा किंवा माणसांची दिशा ही काय आहे, बाहेरील बाजूने आहे किंवा केंद्रकाच्या विरुद्ध दिशेने आहे तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, बाणांची दिशा ही केंद्रकाच्या विरुद्ध दिशेला घ्यायची असते. आणि जेव्हा केंद्रकाच्या विरुद्ध दिशेला आपण बाणांची दिशा घेतो तेव्हा त्याच्यावरून आपल्याला त्याची नेमकी उजवी बाजू कोणती आहे आणि त्याची डावी बाजू कोणती आहे हे आपल्याला काय करायचं असतं, सांगायचं असतं. ठीक आहे मित्रांनो, हे तुम्हाला खूप चांगलं कळलं असेल अशी मला आशा आहे. ठीक आहे. आणि आपण काय करू आता, तुम्ही सुद्धा काय करा, ह्या गोष्टींचा थोडासा अभ्यास करा. आता बघा बरं का, पुढचा प्रकार कोणता आहे, आयताकृती किंवा चौरसाकृती आणि बाकीचे काय आहेत
ही अरेंजमेंट आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं असतं, एक तर तुम्हाला एक असा आयत दिलेला असतो किंवा चौरस दिलेला असतो आणि हा चौरस दिल्यानंतर तुम्हाला काय केलेलं असतं, लोकांची अरेंजमेंट किंवा लोकांच्या बैठक व्यवस्था काय करायची असते, आपल्याला करायची असते. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या शर्ती दिलेल्या असतात, वेगवेगळ्या अटी दिलेल्या असतात, वेगवेगळ्या टर्म्स दिलेल्या असतात आणि हे सगळं करून आपल्याला काय करायचं असतं, त्या लोकांची काय करायची असते, मांडणी करायची असते. मित्रांनो, हा जो प्रकार आहे ना, हा प्रकार जी आपली सर्क्युलर अरेंजमेंट होती ना, जी वर्तुळाकार व्यवस्था जी होती ना किंवा वर्तुळाकार जी मांडणी होती ना, त्या मांडणीच्या सारखंच आहे. याच्यामध्ये सुद्धा काय आहे, फेसिंग इनवर्ड म्हणजे काय, आतील दिशेने आणि फेसिंग आउटवर्ड म्हणजे काय, बाहेरील दिशेने. ठीक आहे, म्हणजे जसं आपण वर्तुळाकार मांडणीमध्ये पाहिलं तसंच काय आहे ह्या मांडणीमध्ये आहे. बघा, समजा तुम्हाला सांगितलं की ए, बी आणि सी ही 4 लोक एका आयताकृती टेबलवर बसलेली आहेत आणि ती असे बसली आहेत की त्यांचं जी आहे, त्यांची जी डायरेक्शन आहे, त्यांची जी तोंड आहेत ती कुठे आहेत, इनवर्ड आहेत. म्हणजे त्यांची सगळ्यांची तोंड ही आतील दिशेने आहेत. म्हणजेच काय, त्यांची तोंड ही केंद्रकाच्या दिशेने आहेत. आणि ते असं सांगतात ही 4 लोक ही काय आहे, प्रत्येक बाजूच्या एका दिशेला बसलेली आहेत. म्हणजे 4 लोक ही अशी बसलेली आहेत. ठीक आहे मित्रांनो, मला सांगा, जेव्हा आपलं काय ठरलंय, जेव्हा लोकांची दिशा ही आतील बाजूस असते तेव्हा बाणांची दिशा कुठे असणार आहे, ह्या केंद्रकाच्या दिशेने असणार आहे. आणि जेव्हा केंद्रकाच्या दिशेने असते तेव्हा आपल्याला बाणांच्या दिशेवरून आपण काय करतो, उजवी बाजू कोणती आहे, डावी बाजू कोणती आहे हे सांगतो. आता मला सांगा, जेव्हा मी ह्या व्यक्तीकडे पाहतो, ठीक आहे, मला सांगा ह्या व्यक्तीचं तोंड कुठे आहे, आतील बाजूस आहे. बाणाची दिशा ही खालच्या बाजूने आहे आणि जेव्हा बाणाची दिशा ही खालच्या बाजूने असते तेव्हा डावी बाजू कोणती असणार आहे, याची डावी बाजू ही असणार आहे. ही कोणती झाली, ही डावी बाजू झाली. आणि ही बाजू कोणती असणार आहे, ही बाजू झाली तुमची उजवी बाजू. ठीक आहे, आता मला हा व्यक्ती सांगा, जेव्हा बाणाची दिशा कुठल्या दिशेने आहे, ही केंद्रकाच्या दिशेने आहे आणि जेव्हा बाणाची दिशा ही वरच्या दिशेने असते तेव्हा ही बाजू कोणती झाली, ही बाजू झाली उजवी आणि ही बाजू झाली डावी. ठीक आहे, जेव्हा मी ह्या व्यक्तीकडे जाणार आहे, ह्या व्यक्तीची दिशा, ह्या बाणाची दिशा कुठे आहे, ही केंद्रकाच्या दिशेने आहे. आणि जेव्हा ह्या व्यक्तीची केंद्रकाच्या दिशेने असणार आहे तेव्हा याची उजवी बाजू कोणती असणार आहे, ही असणार आहे याची उजवी बाजू. आणि ही खालची जी असणार आहे ही डावी बाजू. ठीक आहे, आणि जेव्हा मी ह्या व्यक्तीकडे जातो, ह्या पोझिशनकडे जातो तेव्हा मला काय सांगितलेलं आहे, याचं तोंड हे कुठं आहे, हे केंद्रकाच्या दिशेने आहे. जेव्हा मला असं सांगितलेलं आहे तेव्हा मला कळते याची डावी बाजू कोणती असणार आहे, ही असणार आहे. आणि याची उजवी बाजू कोणती असणार आहे, ही असणार आहे. कळलं, किती सोपं आहे मित्रांनो. आपण फक्त दिशा समजून घ्यायलासाठीच एक काय करतो, हे पूर्ण लेक्चर काय करतोय आपण घेतोय. जेव्हा तुम्हाला ह्या दिशा समजतील, लेफ्ट म्हणजे काय, राईट म्हणजे काय, आतील बाजूस म्हणजे काय, इनवर्ड म्हणजे काय, आउटवर्ड म्हणजे काय, हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला ही गणित 100% सुटणार म्हणजे सुटणार. ठीक आहे, आता बघा हा कोणता प्रकार झाला, ह्या प्रकार झाला. ह्याच एक चौरसाकृती किंवा आयताकृती एक टेबल दिलेला आहे आणि ह्या टेबलमध्ये 4 लोक किंवा 5 लोक किंवा 6 लोक किंवा 8 लोक बसलेली आहेत. आणि ही 8 लोक अशी बसलेली आहेत, त्या सर्वांची तोंड ही आतील दिशेने आहेत, त्या सगळ्यांची तोंड ही केंद्रकाच्या दिशेने आहेत. ठीक आहे, आणि जेव्हा त्यांची सगळ्यांची तोंड केंद्रकाच्या दिशेने असतात तेव्हा त्यांची उजवी बाजू कोणती आहे, तेव्हा त्यांची डावी बाजू कोणती आहे हे काय केलेलं आहे, आपण ठरवलेलं आहे. आता पुढचं बघा, हा पुढचा टॉपिक कोणता आहे, हा काय आहे, फेसिंग आउटवर्ड्स. फेसिंग आउटवर्ड म्हणजे काय, विरुद्ध दिशेने. ठीक आहे, मित्रांनो जेव्हा मला सांगा, ठीक आहे, हे चुकले आपलं, हे फेसिंग आउटवर्ड म्हणजे काय, त्यांनी आपण समजा एबीसीडी ही 4 लोक आहेत, ही 4 लोक एका आयताकृती टेबलवर बसलेली आहेत आणि ही टेबलवर अशी बसली आहेत की त्या सर्वांची दिशा ही काय आहे, बाहेरच्या दिशेने आहे. बाहेरच्या दिशेने म्हणजे काय, केंद्रकाच्या विरुद्ध दिशेने आहे. जर असं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, त्यांची दिशा सांगायची आहे. मला सांगा, जेव्हा लोक ही विरुद्ध दिशेने असतात किंवा केंद्रकाच्या दिशेने असतात तेव्हा बाणांची दिशा कशी असणार आहे, अशी असणार आहे. हे सगळे बाहेर असणार आहेत बाण, म्हणजे केंद्रकाच्या विरुद्ध दिशेने काय असणार आहेत, सगळे बाण असणार आहेत. मला सांगा, ह्याची बाणाची दिशा कुठे, खालच्या दिशेने आहे. आणि जेव्हा बाणाची दिशा खालच्या दिशेने असते तेव्हा ही साईड कोणती झाली, ही झाली डावी. ठीक आहे, आणि ही कोणती झाली, उजवी.
आता वरती बघा बरं का. मला सांगा हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती बाहेरील दिशेने तोंड करून आहे, तर मला सांगा याची ही कोणती दिशा झाली? ही झाली उजवी, कारण की बाणाची दिशा कुठल्या दिशेने आहे? वरच्या दिशेने, आणि ही झाली डावी. आता बघा हा व्यक्ती जो आहे ह्या व्यक्तीची दिशा कुठे आहे? सेम मी ह्या व्यक्तीच्या बाणाची दिशा कुठली आहे? ह्या दिशेने आहे, आणि माझ्या तोंडाची सुद्धा दिशा कुठे आहे? ह्या दिशेने आहे. मला सांगा ही बाजू कोणती झाली? ही झाली माझी उजवी बाजू, आणि ही कोणती झाली? ही झाली माझी डावी बाजू. बघा माझा उजवा हात इकडं आहे, माझा डावा हात इकडं आहे. आता बघा बरं का, हा व्यक्ती बघा, हा व्यक्ती काय आहे? बाहेरच्या दिशेने तोंड करून आहे. बाहेरच्या दिशेने तोंड करून म्हणजे बाणाची दिशा बाहेरच्या बाजूने असणार आहे, आणि जेव्हा बाणाची दिशा बाहेरच्या बाजूने असते, मला सांगा माझ्या तोंडाची दिशा आणि ह्या बाणाची दिशा ही एकाच दिशेने आहे. मला सांगा माझी उजवी बाजू कोणती आहे? ही माझी उजवी बाजू, आणि ही कोणती झाली? माझी डावी बाजू. बरोबर कळलं? ही झाली उजवी बाजू आणि ही झाली डावी बाजू. ओके, कळलं तुम्हाला? याच्यामध्ये काय कळतंय की आपल्याला उजवं म्हणजे नेमकं काय, डावं म्हणजे नेमकं काय, त्याच्यानंतर फेसिंग इनवर्ड म्हणजे केंद्रकाच्या दिशेने किंवा केंद्रकाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे नेमकं काय, हे काय पाहिजे? माहिती असायलाच पाहिजे. मित्रांनो याच्यावर आपण जवळजवळ भरपूर याच्यावर चर्चा केलेली आहे. आता काम करू. तुम्हाला ह्या गोष्टी उजवं डावं तुम्हाला कळायचं असेल तर तुम्ही सुद्धा आता स्वतः प्रॅक्टिस करा. तुम्ही एक काम करा, एक काम करा. तुम्ही काय करा, तुम्ही आता एक काम करा की एक ब्लँक पेपर घ्या किंवा एक वही घ्या. वहीमध्ये तुम्ही फक्त वर्तुळं काढा. वर्तुळं काढल्यानंतर काय करा की केंद्रकाच्या दिशेने काय करा, बाणांची दिशा ठेवा. 6 बाण घ्या, 7 बाण घ्या, किंवा 4 बाण घ्या, किंवा 4 पोझिशन्स घ्या, किंवा 4 जागा घ्या. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, त्या बाणाची नेमकी उजवी बाजू कोणती आहे आणि डावी बाजू कोणती आहे त्याचा तुम्ही सराव करा. त्याच्यानंतर सेम सराव काय करा, वर्तुळ काढा आणि बाणांची दिशा काय घ्या, बाहेरील दिशेने घ्या, म्हणजे केंद्रकाच्या विरुद्ध दिशेने घ्या. आणि हे केल्यानंतर तुम्हाला कळेल की नेमकी उजवी बाजू कोणती आहे, डावी बाजू कोणती आहे हे तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर तुम्ही अजून एक असं करू शकता की वर्तुळ काढून त्याच्यामध्ये काही बाणांची दिशा ही आतील बाजूने घ्या आणि काही बाणांची दिशा ही बाहेरील बाजूने घ्या. जर तुम्ही असं केल्यानंतर तुम्हाला कळेल की याची नेमकी उजवी बाजू कोणती आहे आणि डावी बाजू कोणती आहे. जर तुम्ही हा सराव घरी 10 ते 15 वेळा जर केला तर तुम्हाला उजवं आणि डावं काय आहे याचा तुम्हाला 100% नेमकं कळेल. हे सेम अभ्यास हा तुम्ही काय करा, जेव्हा आपण रेषीय मांडणी करणार आहोत त्या रेषीय मांडणीसाठी सुद्धा काय करा, तुम्ही सेम अभ्यास करा. ही जी वर्तुळाकार किंवा ही स्क्वेअर जी मांडणी आहे याच्यासाठी सुद्धा तुम्ही काय करा, सेम अभ्यास करा. काय करा, वर्तुळ काढायची, त्याच्यामध्ये काय करा, 5 लोकांसाठी घ्या किंवा 4 लोकांसाठी जागा घ्या आणि 4 लोकांची तोंड काय करा, ही आतील दिशेने आहेत किंवा 4 लोकांची तोंड ही विरुद्ध दिशेने आहेत असं लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार त्यांची उजवी बाजू कोणती आहे, त्याची डावी बाजू कोणती आहे याचा तुम्ही सराव करा. त्याच्यानंतर पुढची स्टेप अजून एक काय करू शकता, तुम्ही एक वर्तुळ काढा. वर्तुळ काढल्यानंतर तुम्ही काय करा, 4 लोकांची जागा तुम्ही डिसाईड करा. 4 लोकांची जागा तुम्ही ठरवा. त्या 4 लोकांमध्ये 2 जणांची जागा ही केंद्रकाच्या विरुद्ध दिशेने आहे आणि 4 लोकांची जागा ही केंद्राच्या दिशेने आहे असं ठरवा. आणि हे ठरवल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याच्या उजव्या बाजूला नेमका कोणता आहे, त्याच्या डाव्या बाजूला कोणता आहे हे तुम्हाला कळेल. मित्रांनो, जर तुम्ही हा सराव स्वतःहून जर 15 ते 20 वेळा जरी केलं ना तरी तुम्हाला सांगतो तुमच्या मनामधील उजवं डावं उत्तर दक्षिण हा जो याच्यामधला जो तुम्हाला फरक आहे किंवा डाऊट आहे किंवा याच्यामध्ये जी तुमची जी शंका आहे त्या काही तुमच्या मिटून जातील. मित्रांनो, ह्या गोष्टी तुमच्या पक्क्या होण्यासाठी तुम्ही हे करणं गरजेचंच आहे. जर तुम्ही हे केलं नाही, जर तुम्ही हे स्वतःहून जर केलं नाही, तुम्हाला हा टॉपिक समजायला थोडासा वेळ लागेल किंवा तुम्हाला नेमकं कळणारच नाही उजवं काय आहे आणि डावं काय आहे. मित्रांनो, आपण याच्यावर जवळजवळ 1 तास चर्चा केली आहे की उजवं नेमकं काय आहे, डावं नेमकं काय आहे, त्याच्यानंतर उत्तर दिशा कोणती आहे आणि त्याच्यानंतर दक्षिण दिशा कोणती आहे. याच्यावर आपण काय केली आहे, भरपूर चर्चा केलेली आहे. मित्रांनो, आपण काय करूया, ही जी थिअरी जी आहे आपण काय केली आहे, ही सर्वांनी बघितलेली आहे. ही सगळी थिअरी बघितलेली आहे. आपण एक काम करूया, आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, याच्यावरची जी उदाहरणं आहेत ती सोडूया. मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक काम करायचं आहे. काय काम करायचं आहे की एक पेपरवरच आहे ना असे सर्कल असा एक वर्तुळ काढायचं. वर्तुळ काढल्यानंतर असे 4 लोक घ्या किंवा 6 लोक घ्या. 6 लोक घ्या आणि 6 लोकांमध्ये काय करा, ह्या 6 लोकांची तोंड काय करा, पहिल्यांदा काय करा, आतील दिशेने आहेत असं ठरवा. ठीक आहे. आणि आतील दिशा ठरवल्यानंतर ह्या व्यक्तीची उजवी बाजू कोणती आहे ते सांगा, डावी बाजू कोणती आहे ते सांगा. ह्या व्यक्तीची उजवी बाजू कोणती आहे ते सांगा, डावी बाजू कोणती आहे ते सांगा.
ह्या व्यक्तीची उजवी बाजू कोणती आहे ते सांगा, डावी बाजू कोणती आहे ते सांगा. त्याच्यानंतर ह्या व्यक्तीची उजवी बाजू कोणती आहे ते सांगा, डावी बाजू कोणती आहे ते सांगा. ह्या व्यक्तीची उजवी बाजू कोणती आहे ते सांगा, डावी बाजू कोणती आहे ते सांगा. त्याच्यानंतर काय करा, मग परत अजून एक सर्कल असं काढा. त्याच्यामध्ये काय करा, 6 लोक घ्या किंवा 8 लोक घ्या. मी 8 लोक घेतो. 8 लोक घेतल्यानंतर काय करा, याच्यामधील ही जी 3 लोक जी आहेत, ह्या 3 लोकांची दिशा विरुद्ध दिशेने आहे आणि ही जी 5 लोक आहेत त्यांची आतील दिशेने आहे. तर मला सांगा याची उजवी बाजू कोणती असेल, याची डावी बाजू कोणती असेल, हे तुम्ही मला सांगा. त्याच्यानंतर परत तुम्ही अजून काय करू शकता, अजून असं एक अरेंजमेंट घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही समजा 6 लोक घ्या. 6 लोक घेतल्यानंतर यांची काय करा, सगळ्यांची दिशा काय करा, बाहेरील बाजूने करा. आणि बाहेरील बाजू केल्यानंतर त्यांचं उजवी बाजू कोणती आहे, प्रत्येकाची डावी बाजू कोणती आहे ते तुम्ही सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अजून काय करू शकतो, हा जो लिनियर पॅटर्न आपण ही जी रेषीय मांडणी केली होती ते बघा. समजा काय करा, एक रेषा घ्या. त्याच्यामध्ये काय करा, 5-6 लोक अशी बसलेली दाखवा. त्याच्यामध्ये काय करा, ही पहिल्यांदा हे काय करा, सगळ्यांची दिशा ही उत्तर दिशेला आहे असं ठरवा. त्याच्यानंतर ठरवल्यानंतर याची उजवी बाजू कोणती आहे, याची डावी बाजू कोणती आहे ते सांगा. त्याच्यानंतर खाली परत तसं करा, 6 लोक घ्या, 7 लोक घ्या, 8 लोक घ्या. आणि असं केल्यानंतर यांची दिशा काय करा, दक्षिण दिशेला ठेवा. आणि दक्षिण दिशेला ठेवल्यानंतर त्याची उजवी बाजू कोणती आहे, त्याची डावी बाजू कोणती आहे त्याचा तुम्ही सराव करा. त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊन अजून काय करू शकता, एक काम करा, अशी 6-7 लोक घ्या. ठीक आहे, 6-7 लोक घ्या अशी. त्याच्यामध्ये काही लोकांची दिशा ही उत्तर दिशा आहे असं ठरवा. ठीक आहे, काही लोकांची उत्तर दिशा आहे असं ठरवा आणि काहींची काय आहे, दक्षिण आहे असं ठरवा. हे केल्यानंतर तुम्ही सांगा की याची डावी बाजू कोणती, याची उजवी बाजू कोणती, याची डावी बाजू कोणती, याची उजवी बाजू कोणती. त्याच्यानंतर याची उजवी बाजू कोणती, याची डावी बाजू कोणती. सेम याचं उजवी डावी बाजू कोणती, याची लेफ्ट आणि राईट साईड कोणती, याची लेफ्ट आणि राईट साईड कोणती, हे तुम्ही सांगा. मित्रांनो, हा तुम्ही एक्सरसाइज 100% करणार आहात. जर तुम्हाला 100% पोस्ट पाहिजे नसेल तर तुम्ही हा सराव 100% करणार आहात. काय करणार आहात, तुम्ही काय करा, एक वर्तुळ काढा. वर्तुळ काढल्यानंतर त्याच्यामध्ये 6 लोकांची जागा घ्या. 6 लोकांमधले 3 लोक ही आतील दिशेने तोंड करून बसले आहेत असं ठरवा. त्याच्यानंतर 3 लोक ही बाहेरच्या दिशेने तोंड करून बसले आहेत असं ठरवा. आणि हे ठरवल्यानंतर त्यांची उजवी बाजू कोणती आहे, त्यांची डावी बाजू कोणती आहे ते ठरवा. हे जेव्हा तुम्ही स्वतःहून कराल, हे तुम्ही स्वतःहून अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला सांगतो, तेव्हा तुम्हाला उत्तर दिशा म्हणजे नेमकी कोणती, दक्षिण दिशा म्हणजे नेमकी कोणती, उजवी बाजू म्हणजे नेमकी कोणती, डावी बाजू म्हणजे नेमकी कोणती, हे जे आहे याच्यामधली शंका आहे किंवा याच्यामधलं जे कन्फ्युजन आहे, हे कन्फ्युजन तुमचं 100% दूर होईल. मित्रांनो, आज आपण काय केलं, जी आपली सिटिंग अरेंजमेंट होती, ह्या सिटिंग अरेंजमेंट मधले आपण त्यांचे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत, त्याच्यामधली वेगवेगळी थिअरी पाहिलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामधला उजवी बाजू कोणती, डावी बाजू कोणती, उत्तर दिशा कोणती, दक्षिण दिशा कोणती, हे आपण पाहिलेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण काय करूया, त्याच्यावरील गणित पाहूया. मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेला अभ्यास तुम्ही हा 100% करा. तुम्हाला जर 100% पास व्हायचं असेल तर तुम्ही हा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या, अभ्यास करा. धन्यवाद.